जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मी इंजिनियर जितेंद्र सुरेश पिंपळशेंडे, संचालक उडान द करिअर अकॅडमी चंद्रपूर. तर आज विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार आहोत की सरळ सेवा या टॉपिक वरती आपण पेपर घेतलेला होता आणि आपलं सरळ व्याज या टॉपिक वरती आपण पेपर घेतलेला होता आणि त्या पेपर मधील आपण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण युट्यूबच्या माध्यमातून बघूया. तर प्रश्न क्रमांक 1, 2000 रुपयाचे दशादशे 15 दराने 2 वर्षाचे सरळ व्याज किती होईल? बघा, सिंपल इंटरेस्ट काढायला विचारला. सिंपल फॉर्म्युला आहे PRT डिवायडेड बाय 100. हा म्हणजे मुदत गुणिला दर भागीला 100. मग किती आहे? 2000 गुणिला 15 गुणिला 2 भागीला किती करणार? 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 15 दुने 30, 30 दुने 60 आणि 1 0 म्हणजे किती रुपये व्याज मिळेल? 600 रुपये व्याज मिळेल. म्हणजे प्रश्न क्रमांक ए हे तुमचं या प्रश्नाचं उत्तर राहील. देन प्रश्न क्रमांक 2, जर P इज इक्वल टू N इज इक्वल टू R इज इक्वल टू दिलेला आहे, N किंवा याच ठिकाणी आपण T सुद्धा असं मेन्शन करू. म्हणजे सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू 1000 गुणिला 2 गुणिला 5 भागीला 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 5 दुने 10, 10 100 म्हणजे 100 रुपये तुम्हाला व्याज येईल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी. देन त्याच्यानंतर स्वराने दशादशे 8% दराने एका बँकेत 25,000 रुपये 6 वर्षासाठी ठेवले तर 6 वर्षानंतर तिला किती व्याज मिळेल? मग सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. सेम दिलेला आहे. मुद्दल किती दिलेली आहे तुम्हाला? 25,000. 25,000 गुणिला 6 गुणिला 8 भागीला 100. 0 0 0 0 गेट कॅन्सल. 25 छक 150 आणि 1 0 गुणिला 8. 15 8 किती होत आहे? 15 8 120 आणि ते 2 0 म्हणजे किती होणार? 12,000 रुपये तुम्हाला व्याज मिळेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 4, दशादशे 10% दराने 10,000 रुपयाचे 10,000 रुपये सरळ व्याज मिळण्यासाठी किती रक्कम 5 वर्षे मुदतीसाठी ठेवावी लागेल? आता बघा, मुद्दल काढायचे म्हणजे P काढायचा आहे. तर तुम्हाला SI इंटू 100 डिवायडेड बाय R इंटू T. तर सरळ व्याज किती यायला पाहिजे? 10,000 रुपये गुणिला 100 भागीला रेट किती आहे? 10% गुणिला टाइम किती आहे तुमचं? 5. ओके, जर विचार केला तर 0. ओके, इथला 0 गेट कॅन्सल. 5चा बघा याच्यामध्ये 2, 10 दुने 20. 20,000 रुपये तुम्हाला रक्कम व्याजीला म्हणजे मुदतीसाठी ठेवावं लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए तुमचं उत्तर बरोबर राहील. 12% दराने सरळ व्याजाने 4 वर्षे मुदतीकरता घेतलेली रक्कम 2960 रुपये होईल. ओके, म्हणजे 12% सरळ व्याजाने 4 वर्षे मुदतीकरता घेतलेली किती रक्कम म्हणजे मुद्दल काढायचं आहे. आता बघा, प्रत्येक वर्षाला रेट हा 12% आहे. असं किती वर्ष? 4 म्हणजे 12 4 48 आणि दिलेली रक्कम ही रास आहे. मग 12 4 48 म्हणजे 100 मध्ये 48 मिळवलं तर मग 48% म्हणजे रास 2960. तर मग 100% म्हणजे मुद्दल. मग हाऊ मच? तर x इज इक्वल टू 2960 इंटू 100 डिवायडेड बाय 148. 148 दुने 296 आणि ते 2 3 0 म्हणजे किती होणार तुमचं? 1 2 3 0 2000 रुपये. 2000 रुपये म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट, राहुलने 15,000 रुपये 3 वर्षासाठी काही दराने सुभाषला वापरायला दिले. सुभाषने त्याला 4,500 रुपये व्याज दिले तर व्याजाचा दर काय? ओके, व्याजाचा दर काढायला विचारला. दर इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय P इंटू T. तर व्याज किती मिळालं? 4,500. 4,500 गुणिला 100 भागीला मुद्दल होती 15,000. 15,000 गुणिला टाइम होता 3 वर्षाचा. जर बघितलं आपण 15 3 45. 45 गेट कॅन्सल. 1 2 3 1 2 3 0 म्हणजे 1 0 नथिंग बट किती असेल? 10% रेट आलेला असेल. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 7,
दशादशे काही दराने 2580 रुपये रकमेचे 8 महिन्याचे व्याज 344 रुपये येते, तर व्याज दर किती? बघा, टाइम जो दिलेला आहे तो महिन्यामध्ये दिलेला आहे. मग महिन्यामध्ये जर टाइम जर दिलेला असेल, वर्षामध्ये करायचं असेल तर 12ने काय करावं लागेल? भागावं लागेल. म्हणजे ते 12 कुठं जाणार? सरळ व्याजासोबत जाईल. ओके, तर आपल्याला रेट काढायचा आहे. तर मग रेट इज इक्वल टू सिंपल इंटरेस्ट किती भेटलं? 344 गुणिला 100 गुणिला 12 डिवायडेड बाय रक्कम किती होती आपली? 2580 आणि टाइम जो होता तो 8 महिन्याचा टाइम होता. जर आपण विचार जर केला तर याच्यामध्ये 0 गेट कॅन्सल, 4चा भाग 2 वेळा, 4चा भाग 3 वेळा, 2चा भाग याच्यामध्ये 5 वेळा. त्याच्यानंतर याच्यामध्ये जर विचार केला तर 3चा भाग चालला, 3चा भाग 8 वेळा आणि 6. ओके, मग त्याच्यानंतर याच्यामध्ये 86चा भाग 8 चो 32 320 आणि 6 चो 24 म्हणजे 4 वेळा 5 चो 20 म्हणजे किती पर्सेंट? 20% रेट असायला पाहिजे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर राहील. नेक्स्ट, 2800 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे सरळ व्याज 840 रुपये झाले, तर दशादशे व्याजाचा दर किती? सेम प्रश्न आहे. ओके, रेट काढायचा आहे. तर रेट तुम्हाला SI किती दिलेला आहे? म्हणजे सरळ व्याज 200 आपला 840 गुणिला 100 डिवायडेड बाय मुद्दल किती आहे? 2800 आणि टाइम जो दिलेला आहे तो 2 वर्षाचा. तर रेट इज इक्वल टू, तर विचार केला 0 गेट कॅन्सल, देन त्याच्यानंतर 28चा भाग याच्यामध्ये किती वेळा चालला? 3 म्हणजे 30 आणि 2चा भाग 30 मध्ये किती वेळा चालला? 15. म्हणजे व्याजाचा दर जो आहे तो किती पर्सेंट असायला पाहिजे? 15% असायला पाहिजे. नेक्स्ट, दशादशे किती दराने 2500 रुपयाची 4 वर्षात 2840 रुपये रास होईल? आता बघा, 2500 आणि 2840 म्हणजे किती रुपयांनी जास्त दिसत आहे? 340. म्हणजे रेट जर काढायचं असेल तर व्याज किती झालं तुमचं? 340 गुणिला 100 भागीला मुद्दल किती होती? 2500 गुणिला आणि टाइम जो होता तो 4 वर्षाचा. रेट इज इक्वल टू 25 चो 100 म्हणजे 0 गेट कॅन्सल, इथला एक 0 गेट कॅन्सल, इथला एक 0 गेट कॅन्सल, म्हणजे इथे वाचले किती तुमचे? 10. 34 डिवायडेड बाय 10 म्हणजे किती असणार? 3.4%. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 10, शेकडा कोणत्या दराने 400 रुपयाची 3 वर्षात 460 रुपये रक्कम होईल? म्हणजे रास दिलेली आहे आणि तुम्हाला मुद्दल दिलेली आहे. म्हणजे व्याज किती रुपये झालं तुमचं? 60. आणि काय काढायला विचारलाय? रेट काढायला विचारलाय. रेट इज इक्वल टू 60 गुणिला 100 भागीला मुद्दल झाली तुमची 400 रुपये आणि टाइम जो झाला तो 3. ओके, तर विचार जर केला 0 गेट कॅन्सल, 4 3 12 12 पंचे 60 म्हणजे रेट किती पर्सेंट असायला पाहिजे? 5% रेट असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 11, संतोषरावांनी एका बँकेत 2,10,000 रुपये 5 वर्षासाठी ठेवले. मुदती अंती त्यांना 3,36,000 रुपये मिळाले, तर व्याजाचा दर किती? मग व्याज किती मिळालं? तर व्याज मिळालं याच्यामध्ये 1,00,000 आणि ते 26,000 म्हणजे 1,26,000चं व्याज मिळालं. 1,26,000. आता काय विचारलं? व्याजाचा दर. रेट इज इक्वल टू SI इंटू 100 डिवायडेड बाय पी. पी म्हणजे मुद्दल किती आहे? 2,10,000 गुणिला वर्ष टाइम जो आहे. ओके, तर याच्यामध्ये 1 2 3 4 1 2 3 4 0 गेट कॅन्सल. देन त्याच्यानंतर जर विचार केला 21चा भाग, 21चा भाग किती वेळा चालला? 6 आणि एक 0 इथला 60 नथिंग बट 5चा भाग जर विचार केला तर किती वेळा चालला? 12 पंचे 60 म्हणजे 12% रेट असायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर राहील. नेक्स्ट, 12% दराने 850 रुपये चे 408 रुपये व्याज येण्यास किती वर्ष लागतील? आता टाइम काढायला विचारलेलं आहे. मग टाइम इज इक्वल टू व्याज किती आलं तुमचं? 408 गुणिला 100 डिवायडेड बाय मुद्दल किती आहे तुमची? 850 आणि व्याजाचा दर आहे 12%. ओके, तर मग कॅल्क्युलेट केला आपण
तर 0 गेट कॅन्सल, 5चा भाग 17 वेळा, 5चा भाग 2 वेळा, 2चा भाग 6 वेळा, 6चा भाग टाकला, 6 6 36, 4 वाचले 48 झालं. 48 म्हणजे साईन 48, 17 चो 68, म्हणजे जो टाइम लागेल कालावधी तो 4 वर्षाचा कालावधी लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 13, 10.5 दराने 12,000 रुपयाचे किती वर्षात सरळ व्याज 1,800 रुपये होईल? किती वर्षात म्हणजे काय काढायला विचारलाय? टाइम. ओके, तर मग टाइम इज इक्वल टू SI इंटू 100. सरळ व्याज किती भेटलं? 1,800 गुणिला 100 डिवायडेड बाय मुद्दल किती आपली 12,000 गुणिला दर किती आहे 5%. तर आपण केलं कॅल्क्युलेशन 0 गेट कॅन्सल, 12 पंचे 60 आणि 60 तिरी 180, म्हणजे किती वर्ष? 3 वर्ष लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट, 10.8% दराने 3 वर्षात सरळ व्याजाने 2,000 रुपयाची किती रुपये रास होईल? आता बघा, रास म्हणजे काय सांगितलेलं होतं? रास म्हणजे मुद्दल प्लस व्याज, मुद्दल प्लस व्याज. मग आता आपल्याला फक्त फाइंड आउट काय करायचं आहे? व्याज. मुद्दल तर आपल्याकडे आहेच. मग व्याज जर फाइंड आउट केलं आपण, सरळ व्याज 2,000 गुणिला 3 गुणिला रेट किती आहे 8 डिवायडेड बाय 100. 0 गेट कॅन्सल, 8 तिरी 24, 24 दुने 48, म्हणजे 480 रुपये व्याज. आणि आपलं मुद्दल किती होतं? 2,000, म्हणजे 2,480, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी 480 रुपये व्याज आणि 2,000 रुपये मुद्दल, म्हणजे नथिंग बट 2,480 रुपये हे काय होऊन जाणार? रास होऊन जाईल. नेक्स्ट, हरीने त्याचा मित्र अशोककडून सरळ व्याजाने 4,000 रुपये 2 वर्षासाठी कर्जाऊ घेतले. व्याजाचा दशादशे दर 10 असल्यास त्याला 2 वर्षानंतर अशोकला किती रक्कम परत करावी लागेल? म्हणजे काय द्यावं लागेल? रास काढायची आहे. सेम कन्सेप्ट, तुम्हाला व्याज काढावं लागेल. मग व्याज काढण्यासाठी मुद्दल किती आहे तुमची? 4,000, किती वर्षासाठी? 2 वर्षासाठी. किती टक्के दराने? 10% दराने, डिवायडेड बाय किती करणार? 100. 0 गेट कॅन्सल, तर देन याच्यामध्ये 4 दुने किती झालं? 8, 8 आणि देन त्याच्यानंतर 1,0,1,0, म्हणजे किती रुपये? 800 रुपये तुमचं व्याज आलं. मग मुद्दल तुमची किती होती? 4,000 रुपये, म्हणजे मुद्दल 4,000 रुपये, 4,000 प्लस ते 800, म्हणजे टोटल रक्कम किती होणार? 4,800 रुपये त्याला पूर्ण परत करावे लागेल. म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 16, 10% दराने 1,500 रुपयाची 146 दिवसांची रास किती? म्हणजे तुम्हाला रास काढायचा आहे, तर सगळ्यात अगोदर काय करावं लागेल? व्याज. मग व्याज इज इक्वल टू मुद्दल किती दिलेली आहे? 1,500 गुणिला दर जो दिलेला आहे 10 आणि टाइम जर दिलेला आहे 146 दिवस, म्हणजे तुम्हाला 365 ने काय करावं लागेल? भागावं लागेल. मग आपण कॅल्क्युलेशन जर केलं तर 0 गेट कॅन्सल, देन 5चा भाग याच्यामध्ये 3 वेळा, 5चा भाग 5 7 35 आणि 1 वाचला, 5 तिरी 15, 73 दुने 146, 3 दुने 6, म्हणजे 60 रुपये व्याज येईल. आणि मुद्दल किती होतं? 1,500. मग 1,500 प्लस 60 म्हणजे किती होऊन जाणार? 1,560 रुपये हे तुमची रास होऊन जाईल. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 16 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी हे तुमचं उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 17. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणताय? जगदीशने पतसंस्थेकडून 3,600 रुपये दशादशे 12.1/2 दराने कर्जाऊ घेतले. 2.5 वर्षाच्या मुदतीत त्याला किती पैसे परत करावे लागतील? म्हणजे त्याला किती व्याजासकट आपल्याला पैसे भरावे लागतील? म्हणजे रास काढायची आहे, म्हणजे व्याज काढावं लागेल. मग व्याज काढत असताना 3600 गुणिला, बघा आता हा रेट जो दिलेला आहे हा पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. तर याला तुम्ही व्यवहार्य पूर्णांकात जर केलं तर 12 दुने 24, 24 ने 1 25/2,
म्हणजे 25 डिवायडेड बाय 2. ओके, गुणिला जर विचार केला तर वर्ष जर दिलेलं आहे ते 2.1/2 म्हणजे 2.5 वर्ष म्हणजे 5/2. 5/2 आणि डिवायडेड बाय काय राहणार 100. मग 0 0 0 0 गेट कॅन्सल. 4 9 4 36. 25 5 125 म्हणजे किती झालं 9 गुणिला 125. म्हणजे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 1250 मायनस 125 म्हणजे 5 वाचेल याच्यामध्ये. हाचा एक कॅरी करणार 2. देन त्याच्यानंतर 1 1 म्हणजे 1100 किती होऊन जाणार 25. हे काय झालं 1125 व्याज. आणि तुम्हाला मुद्दल किती होती 3600 रुपये. 3600 प्लस 1125 म्हणजे किती होऊन जाणार 5 2 हे 7 आणि 4 4725. त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक कोणतं बरोबर राहणार बी हे उत्तर बरोबर राहील. नेक्स्ट पुढील प्रश्न क्रमांक 18. 8% सरळ व्याजाने 10 वर्षे मुदतीकरता घेतलेली रक्कम 3600 रुपये होईल. आता मी सांगितलं 8% सरळ व्याज आहे आणि 10 वर्ष म्हणजे 10 गुणिला 8 म्हणजे किती टक्के झालं 80. म्हणजे 180% म्हणजे काय झालेलं असेल रास. मग 180% म्हणजे 3600. तर मग 100% म्हणजे हाऊ मच. तर मग जर विचार केला तर x इजिकल टू 3600 गुणिला 100 भागीला 180. 0 0 गेट कॅन्सल. 18 दुने 36 म्हणजे 20 आणि ते 2 शून्य म्हणजे किती असणार 2000 रुपये असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए हे उत्तर तुमचं बरोबर राहील. ओके, नेक्स्ट. एका रकमेची 3 वर्षात सरळ व्याजाने 966 रुपये रास होते व 5.5 वर्षात 1071 रुपये रास होते, तर ती रक्कम किती? आता बघा 3 वर्षाचा रास देऊ नये आणि इथे 5.5 वर्षाचा रास देऊ नये म्हणजे 2 रासामधला फरक म्हणजे 2.5 वर्षाचा फरक पडला म्हणजे 2.5 वर्षाचं व्याज. 2.5 वर्षाचे व्याज हे किती होऊन जाणार 1071 मायनस 1071 मायनस 966. ओके, मग वजा केलं 11तून 6 गेले 5 कॅरी करणार 101 हे 2.5 वर्षाचं व्याज झालं. मग 3 वर्षाचं व्याज काढून टाकू आपण. मग 2.5 वर्षाचं व्याज झालं 105 रुपये. तर 3 वर्षाचं व्याज किती तर x इजिकल टू 105 गुणिला 3 डिवायडेड बाय 2.5. इथला पॉइंट कॅन्सल इथला 1 शून्य वाढवला तर 25 चो 100 5 उरले 25 दुने आणि 43 दुने 46 आपला 42 तिरी 42 तिरी 4 तिरी 12 126 म्हणजे 126 रुपये काय झालं 3 वर्षाचं व्याज. मग ते 966 मधून वजा करावं लागेल. 966 मायनस 126 0 याच्यामध्ये वाचेल तुमचे 4 आणि ते 8 म्हणजे याचा अर्थ मुद्दल जी असणार ती रक्कम ही किती असायला पाहिजे 840. यामुळे प्रश्न क्रमांक 19 या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक ए उत्तर बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 20. एका रकमेची 2 वर्षाची रास 6000 रुपये व 5 वर्षाची रास 8400 रुपये आहे. तर सरळ व्याजाचा दर काढा. दर काढायला विचारलाय बघा 2 वर्षाची रास दिलेली आहे 5 वर्षाची रास दिलेली आहे म्हणजे यांच्यातला फरक जो पडला तर तो 3 वर्षाचा. मग 3 वर्षाचे व्याज 3 वर्षाचे व्याज हे किती झाले 8400 मधनं तुमचे 6000 जर गेले तर वाचले किती 2400 रुपये तुमचं व्याज वाचलं. मग हे 3 वर्षाचं व्याज झालं म्हणजे याचा अर्थ एका वर्षाचं व्याज किती होणार 800. 2 वर्षाचं जर व्याज जर काढलं तर किती होणार 1600. हे झालं 1600 रुपये 2 वर्षाचं व्याज. 2 वर्षाचे व्याज. हा, मग याच्यानुसार जर आपण केलं तर रेट काढायचा आहे तर सिंपल इंटरेस्ट झाला 1600 रुपये गुणिला 100 भागीला. आता मुद्दल काढायचे आहे मग 6000तून 1600 गेले 6000 मधनं 1600 जर गेले 0 0 4 3 4 4400 4400 0 0 0 0 गेट कॅन्सल. 4चा भाग 11 वेळा 4चा भाग 4 वेळा म्हणजे रेट इज इक्वल टू
इथं टाइम आपण किती वर्षाचा होता 2 वर्षाचा, म्हणून त्याच्यानं 2 ने भागणे गरजेचं आहे. म्हणजे 2 किती झालं 200 डिवायडेड बाय 11 म्हणजे 11 एक 11. देन त्याच्यानंतर वाचलं किती तुमचं 9. देन 90 झाले 11 8 88 वाचले किती 2 मग 0. 11 एक 11 मग वाचले किती अधिक 9 म्हणजे 11 8 88 म्हणजे 18.1818% येत जाणार. म्हणजे रेट जो होईल तो किती पर्सेंट होणार 18.18 म्हणजे प्रश्न क्रमांक 20 च उत्तर ऑप्शन क्रमांक बी हे उत्तर तुमचं बरोबर राहील. तर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीचे व्हिडिओ आपण कंटिन्यू बनवत आहोत आणि आपली मेहनत प्रामाणिक आहे, तर त्यासोबतच तुमची सुद्धा मेहनत प्रामाणिक असली पाहिजे. जर याच प्रकारे व्हिडिओ पाहिजे किंवा कोणत्या घटकांवर लागत आहे तुम्हाला कोणता घटक हा क्रिटिकल वाटत असेल ते कॉमेंट सेक्शन मध्ये आम्हाला मेन्शन करा आणि आपल्या उडान अकॅडमी चंद्रपूर या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.